लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता पार्थला समजलेलं असतं की काव्याने त्याच्यासाठी हात जाळून घेतलेला आहे. पार्थ म्हणतो, काव्या, तुम्ही माझ्यासाठी हात जाळून घेतला? आणि झोपलेला पार्थ उठायला लागतो. काव्या घाईघाईने म्हणते, अहो काय करताय तुम्ही? उठू नका ना, बघा तिकडे, जरा त्रास होईल तुम्हाला. पार्थ म्हणतो, तसंही हे तुमचं भाजलेलं बघून मला त्रास होतोय. किती लागलाय ते? काव्या हसत म्हणते, अहो पार्थ, नाही, काही नाही झालंय मला, मी ठीक आहे. पार्थ तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत म्हणतो, दिसतंय, ठीक आहात का नाही ते. बसा खाली तुम्ही इथे. काव्या पुन्हा म्हणते, अहो पार्थ, तुम्ही नका ना हालचाल करू, मला काही नाही झालंय. काय करताय? राहू दे ना, मी सांगतेय ना, मला काही नाही झालंय. पार्थ तिथे ठेवलेला औषधाचं क्रीम घेतो आणि म्हणतो, दिसतंय मला तुम्हाला काय झालंय आणि काय नाही झालंय. हात पुढे द्या. काव्या थोडी मागे सरकते आणि म्हणते, अहो ऐका ना, नको नको हे औषध, मला काही गरज नाहीये, झोंबेल मला. लगेच पार्थ म्हणतो, काळजी करू नका, मी आहे ना फुंकर घालायला. पार्थ अलगद काव्याचा हात हातात घेतो आणि क्रीम लावायला सुरुवात करतो. काव्या म्हणते, अहो राहू दे ना, राहू दे. पण पार्थ प्रेमाने म्हणतो, काव्या, हात द्या, द्या इकडे. आता पार्थ काळजीपूर्वक काव्याच्या भाजलेल्या हातावर मलम लावत असतो. क्रीम लागल्यावर काव्याला थोडंसं झोंबतं आणि पार्थ लगेच म्हणतो, सॉरी सॉरी. काव्या काही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे बघत राहते. आजारी असलेला पार्थ स्वतः वेदनेत असूनही तिच्या जखमीची काळजी घेतोय. हे पाहून काव्याच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ती मनात विचार करते, स्वतः मरणाच्या दारात उभा राहून आलेला माणूस माझी किती काळजी घेत आहे. आणि त्या क्षणी काव्याची नजर पार्थवरच स्थिरावते. त्या प्रेमळ नजरेत हजार भावना दडलेल्या असतात. पार्थकडे पाहतच काव्या हळूच डोळे मिटते आणि तिच्या ओठांवर एक हलकं स्मित फुलतं.